नमस्कार, जय हरी. सर्वांचं मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आज आपण एका महत्त्वाच्या फुलाविषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आज आमच्या घरी ही ब्रह्मकमळाची 19 फुलं आज फुललीत. आज शुभ आणि पवित्र अशा आषाढी एकादशी दिवशी म्हणजे पंढरपूरची यात्रा. आम्ही थोड्या वेळात त्याची आता पूजा करणार आहोत. अशा प्रकारे त्याची तोडताना पूजा करावी लागते. महामृत्युंजय मंत्राचा 11 वेळेस जप करून ही फुलं तोडली जातात आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर किंवा आपण भगवंताला अर्पण करत असतो. आज एकाच दिवशी ही 19 फुलं एका झाडाला आली, ती आज आम्ही तोडली. फुलाच्या आतमध्ये पाकळ्यांनी कव्हर केलेली ही महादेवाच्या पिंडीच्या आकाराची प्रतिकृती. हे ब्रह्मकमळ हे हिमालयाच्या पर्वतरांगेत सापडणारं फूल, तसा याची आपल्याकडे आता उपलब्धता दिसून येते. तर ह्या झाड म्हणजे या फुलाविषयीचं महत्त्व असं आहे की शिवांनी ज्यावेळेस गणेशाचं शिर छाटलं त्यावेळी ते पुन्हा त्याच झाडावरती चिकटवण्यासाठी किंवा लावण्यासाठी या ब्रह्मकमळ या फुलाचा वापर केला असं शिवपुराणामध्ये म्हटलेलं आहे. त्याचबरोबर या फुलाबाबत अजून सांगताना शिवपुराणामध्ये असंही सांगितलं की हे फूल हे ब्रह्माचं आवडतं आहे, लक्ष्मीचं आवडतं आहे. म्हणून आपण हे फूल तोडताना किंवा त्याची पूजा करताना 11 वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर ह्याची पूजा किंवा ह्याचं तोडायचं. तर हे रात्री उमलणारं एकमेव फूल आहे आणि आपण इतर झाडांच्या पान, फूल किंवा फांदी ह्याला रात्री कधी हात लावत नाही, परंतु हेच असं फूल आहे की ते आपण रात्री फुलं असल्यामुळे रात्री तोडावं लागतं आणि रात्री याची पूजा केली जाते. शक्यतो 10, 11, 12 वाजता रात्री पूर्णपणे उमलत असतं आणि उमलल्यानंतर ह्या फुलामध्ये आपण पाहतो ह्या पाकळ्यांच्या आतमधला जो पराग किंवा आपण हे असतात इथं महादेवाच्या पिंडीचा आकार तयार होतो. हे ह्या फुलाचं वैशिष्ट्य आहे आणि याचा सुगंध परिसरामध्ये दरवळत असतो. तर हे शिवाचं प्रिय असं हे फूल आपण आज आषाढी एकादशीच्या निमित्त श्री पांडुरंग आणि रुक्मिणीच्या चरणी अर्पण करतोय.